नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सामान्य जनतेचा आधार नगरसेवक, समाजकारण की राजकारण? राजकीय पटलावरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपल्या रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर। महिला ज्यांना मुलं सांभाळत नाही, त्यांच्या दवाखान्याच्या अडचणी आहेत, जे अपंग आहेत, त्यांना आपण देतोय। तर सरांकडे आधी त्यांचे डॉक्युमेंट पाठवण्यात आले होते आणि त्या 10 जणांचे पास पण झालेले, पण तरी आता आपण डबल चार्ज देतो डॉक्युमेंट की आता ते त्या डॉक्युमेंट्सला मॅच करून बघणार की ह्याच व्यक्तीला ती मदत मिळाली आहे का, म्हणून आपण डबल डॉक्युमेंट्स घेतोय। आणि त्याच्यानंतर 10 तारखेला विद्यार्थ्यांना पुन्हा राशन देण्यात येणार आहे, पण राशन दिलं तर राशन आपल्याला काय आयुष्यभर भेटणार नाहीये त्यांचं। तर मुलांना एवढं चांगलं तयार करायचं की ते स्वतःचं संरक्षण पण करू शकतील आणि आपल्याला सुद्धा विधवा महिला ज्या असतील, सिंगल पॅरेंट्स असतील, म्हणजे वडील आई आहे पण तिला शिक्षणासाठी अडचणी येते, माता राशन आयुष्यभर नाही करू शकणार, मग त्याच्यासाठी संस्थेकडून तुम्हाला काय जागेवरती करता येईल त्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून देतील। त्या रोजगारामध्ये पण सगळ्यांनी आपल्या सुनांना पाठवायचं, मुलींना पाठवायचं। विधवाच पाहिजे असं काही नाही, ट्रेनिंग सगळेजण घेऊ शकतात, ट्रेनिंग सगळेजण करू शकतात आणि ती मदत प्रत्येकाला भेटणार आहे। तर मग सगळ्या जणांनी आपल्या सुनांना, मुलींना पण पाठवायचं। तर आमच्या इथं तिकडं नाव नोंदणी करण्यासाठी आली, तर तिच्या हातामध्ये पिवळं रेशन कार्ड देतो, सॉरी केशरी रेशन कार्ड देतो। तर तसं नव्हतं, तर तो माणूस काहीतरी दुरुस्ती करायला आहे कार्डाची, तर ते पिवळ्याचं केशरी करून नाही दिलं पाहिजे, त्यांचं पिवळंच द्यायला गेलं। पण त्याच्यामध्ये आता कार्ड इश्यू नाही करत, आम्ही फक्त साध्या ह्या अशा प्रिंट आउट वरती आमचं रेशन कार्ड इश्यू करतो, म्हणजे मे 2023 पासून। त्याच्यामुळे पिवळा हा कलरचा इश्यू नाही राहिला। आणि नमस्कार मंडळी, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार आपलं स्वागत करतो। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि प्रत्येक उमेदवार हा रणांगणात उतरला। अशाच काही उमेदवारांच्या आपण मुलाखती घेणार आहोत। आता आपल्या सोबत आहे प्रभाग क्रमांक 12 शिवाजीनगर व मॉडेल कॉलनी या प्रभागातून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून मंजुताई वाघमारे। रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं पहिलं स्वागत आहे। नमस्कार, मी सौ मंजुताई बाबा सरोदे आणि लग्नाआधीचे नाव माझे मंजुताई विश्वनाथ वाघमारे आहे। माझा जन्म राजीव गांधी नगर शिवाजीनगर इथला आहे आणि मी प्रभाग क्रमांक 12 शिवाजीनगर मॉडेल कॉलनी इथून अनुसूचित जातीमधून महिला उमेदवार म्हणून उभी राहू इच्छिते। तर काय सांगाल की नगरसेवक पदाची ही निवडणूक जी आहे ही आता सुरू झालेली आहे आणि जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण हा मला उमेदवारी द्या या उद्देशाने प्रत्येक पक्षाच्या मागे पळत असतो। तर तुम्हाला काय वाटतं की राजकारणात आल्यानंतर तुम्ही ज्या पक्षासाठी काम करत आहात तो पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील का आणि तुम्हाला तिकीट देईल का? नक्कीच अपेक्षा तर खूप आहे की पक्ष किंवा आमचे वरिष्ठ पक्ष नेते असतील, आमचे आमदार असतील सिद्धार्थदादा शिरोळे, की हा नक्कीच माझ्या कामाचा आढावा पाहिल्यानंतर विचार करते। जसं आम्ही पाहत आलो तुम्हाला, तुम्ही कलाकार म्हणून काम करत आहात आणि कला क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला समाजसेवेची कशी आवड झाली आणि तुम्ही राजकारणात कसं आलात? माझी मोठी बहीण ती लहानपणापासून ती पण समाजसेवा करत आलेली, तिच्या थ्रू बाबू नाईक सर म्हणून ते माझ्या संपर्कात आले होते। आम्ही आमच्या दुःखाने भेटलेलो होतो, पण त्यांनी मला बाहेरचं जग दाखवलं की तुझ्या दुःखापेक्षा इथंही बाहेर खूप दुःख आहे, ते कसं आहे ते बघ, तुला यांच्यासाठी काय करता आलं तर बघ, तू तुझ्या दुःखाला कंटाळून बसते, याच्यापेक्षाही बाहेर जास्त आहे। जेव्हा त्यांनी मला बाहेरचं जग दाखवलं तेव्हा लक्षात आलं की अरे नाही, आपण म्हणतो की आपलं दुःख खूप मोठे, पण तसं नाही। अनेक जण, प्रत्येक जण स्वतःच्या अडचणींमुळे दुःखांमुळे ग्रासलेलं असतं, मग त्याला आपण काय मदत करू शकतो। मग ती भावना माझ्यामध्ये त्यांनी जागृत केली आणि माझी मोठी बहीण पण मुळात ती पूर्वीपासून सोशल वर्क करत होती, तर या दोघांमुळे मी सोशल वर्क करायला लागले। आणि सोशल वर्क हे हॉबी म्हणून नाही, तर मला खरंच मनापासून त्यांनी आवड निर्माण करून दिली की एखाद्याचं काम केल्यानंतर आपल्याला मनापासून जो आनंद होतो
तो महत्वाचा असतो. सोशल वर्क म्हणजे फक्त असं नाही की तुम्ही मदत करायची, जाहिरात करायची, ते तसं नसून स्वतःला आनंद मिळण्यासाठी आहे. आता ज्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी अर्ज भरत आहात किंवा उमेदवार म्हणून उभे राहत आहात, या प्रभागात किती वर्ष झालं तुमचं वास्तव्य आहे? जन्मापासून. अच्छा, म्हणजे तुमचा जन्मच इथला. जन्मस्थळच माझं आहे. मग इथल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला माहिती आहेत का? आता माझा जन्म राजीव गांधी नगर या वसाहतीमध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं जन्मापासूनच इथल्या टॉयलेटचे प्रॉब्लेम असू दे, ड्रेनेज लाईटचे प्रॉब्लेम असू दे, रस्त्याचे प्रॉब्लेम असू देत, लाईटीचे प्रॉब्लेम असू देत, किंवा शिक्षणाविषयीच्या ज्या मला स्वतःला सुद्धा अडचणी आल्या होत्या आणि इतरांना पण येतात त्या अडचणी असू देत, महिला सक्षमीकरण असू देत, की महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी किती अडचणी येतात, किंवा येणारी तरुण पिढी जी आहे त्यांच्या अडचणी असू दे, हे मी जवळ बघते नाही तर स्वतः भोगते सुद्धा. त्याच्यामुळे मला वेगळं असं सांगायची गरज नाही. एक महिला म्हणून महिला सक्षमीकरणासाठी तुमचं काय धोरण आहे? तसं बघायला गेलं तर इतर इच्छुक उमेदवार तुम्हाला सांगतील आम्ही निवडून आल्यावर हे करू ते करू, पण मी आता कुठेतरी माझ्या नागरिकांचा हट्ट असल्यामुळे मी इच्छुक उमेदवारी मागतेय. उमेदवार म्हणून उभी राहण्यासाठी मी प्रयत्न करतेय. पण मी याच्या आधीपासून काम करत आलेले, म्हणजे जसं की महिलांसाठी ब्युटी पार्लर आहे, टेलरिंग क्लासेस असतील, जरदोशी क्लासेस असतील, पापड बनवणे असतील, अगरबत्ती मेणबत्ती बनवणे असेल, सेंट अत्तर बनवणे असेल, अशा प्रकारच्या आपण महिलांसाठी आहे ना सक्षमीकरण म्हणून त्यांच्यासाठी प्रोजेक्ट राबवलेत व त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि ज्या यंग जनरेशन मध्ये कॉलेजला शाळेला जाणाऱ्या मुली असतील, पैशाअभावी घरच्यांनी त्यांचं शिक्षण बंद केलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचं आपण फ्रीमध्ये विविध संस्थेच्या माध्यमातून ऍडमिशन करून दिले, किंवा मुलं असतील की पैशाअभावी घरात खर्च करणं अवघड असतं काही जणांना गरीब परिस्थितीमुळे, तर त्या मुलांना सुद्धा आपण शाळेचं ऍडमिशन करून दिलं व अशा विद्यार्थ्यांना आपण दर महिना विविध संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्याचे किट त्यांना देतो. म्हणजे पालकांची जास्त जास्त अपेक्षा काय आहे त्या मुलाकडून, तर कमीत कमी ह्याच्याकडून आपल्या घरातलं राशन तरी भागावं, एक भाग तरी त्याने उचलावा, ह्याच उद्देश ठेवून आपण चला तुम्ही त्याला शाळेत पाठवा आणि त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला ते राशन देतो दर महिना, असा तो उपक्रम आहे. भारतीय जनता पार्टी या पक्षातून मी उमेदवारी मागत आहे. 2021 मध्ये मला भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी उपाध्यक्ष म्हणून पद होतं आणि आता सध्याला सांस्कृतिक आघाडी सेलची दक्षिण मंडल अध्यक्ष म्हणून काम करते. आणि पक्षासाठी संघटन करणं असेल किंवा विविध उपक्रम राबवणे असेल किंवा नवरात्रीमध्ये पक्षाचं संचालन निघतं त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असेल, त्यांचे मिटिंग्स असतील, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये कायम मी सहभागी राहिलेले आणि पक्षवाढीसाठी सुद्धा काम करत आलेले. तर मनापासून वाटतं की आमदार असतील किंवा अध्यक्षांचे धीरज घाटे असतील किंवा गणेश बिरकर दादा असतील, माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, हे करतील विचार. इतरही मोठे मोठे पक्ष आहेत, त्या पक्षात जागा रिकाम्या आहेत, कारण काही मोठ्या पक्षातले उमेदवार जे आहेत किंवा इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपल्या तुमच्या भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये येत आहेत. मग फक्त भारतीय जनता पार्टीच का असं तुम्हाला काय वाटतं की याच पक्षातूनच आपण निवडणूक लढवावी बरं? भारतीय जनता पार्टीचं काम पण तसं बघायला गेलं तर खूप चांगलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपले यांनी सुद्धा लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांसाठी त्या सक्षम व्हाव्यात म्हणून जे आतापर्यंत कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही नेत्याने राबवल्या नसतील अशा प्रकारे ते योजना राबवतात. ते शिक्षणामध्ये पण खूप प्रकारे सवलती त्यांच्यामुळे आपल्याला उपलब्ध झालेले आणि सामान्याची सुद्धा हात त्यांच्यापर्यंत जाते, हे सुद्धा कदाचित ते लोकांना भावलं असेल, त्याच्यामुळे पक्षप्रवेश सुद्धा होत असतील. भारतीय जनता पार्टीमधून तुम्हाला तिकीट मिळावं यासाठी काही तुमचे प्रयत्न आहेत किंवा पक्षश्रेष्ठी असतील यांच्या भेटीगाठी झाल्यात का? तसं बघायला गेलं तर मी जास्त कुठं पळालेले नाहीये. माझा आमदार सिद्धार्थ दादा शिवरे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि ते न्याय देतील असं वाटतं म्हणून मी वरिष्ठांकडे जास्त कोणाकडे गेलेले नाही. आणि मुळात माझा जो मतदारसंघ आहे त्यांच्या आग्रहाखातर मी हे सगळं करत आहे. तर आता सिद्धार्थदादांनी जर का नाही विचार केला तर मला पण त्यांच्यासाठी माझ्या नागरिकांसाठी काहीतरी विचार करायला लागेल. नक्कीच, म्हणजे तुमच्या मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये तुमची लोकप्रियता जी आहे
ही लोकप्रियता पाहिली तर तुमच्या नावाचा जयघोष लोक करत असतात, याच्या मागचं कारण काय? मुळात त्यांच्या समोरचा माझा जन्म आणि माझी मोठी बहीण जी आहे ती पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पूर्वीपासून सोशल वर्क करत आलेले. तिने साक्षरता वर्ग वगैरे सुद्धा भरवायची, मी ते पाहायचे नेहमी आणि मी पण तिच्यासोबत अगदी मी लहान होते पण तरी पण ते बघत आली. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये सुद्धा मी खूप कामं केलीत. म्हणजे मी तो भावनिक विषय नाही करत आहे, त्याचं भांडवल पण नाही करत आहे, पण घरोघरी जाऊन शिजवलेलं अन्न म्हणजे फूड पॅकेट असतील किंवा अन्नधान्याचे किट असतील अशा प्रकारचं, परत औषध मेडिसिन वगैरे तेव्हा मिळवून देणे, त्यांना बेड ऑक्सिजन बेड मिळवून देणे किंवा क्वारंटाईन करण्यासाठीचं जे काय लोकांना अडचणी यायचे, बिल वगैरे खूप यायचे ते कमी करून देणे, अशी कामं पण केलेली. आणि अगदी शाळेत जात होते तेव्हापासून सोशल वर्क करते. तर सगळ्यांना माहिती आहे की छोट्यातली छोट्या सुद्धा समस्या हक्काने, म्हणजे माझं टोपण नाव माझ्या वस्तीमध्ये पारू म्हणून होतं. सहज लोक सांगायचे, हे पारू आपलं जरा चेंबर तुंबले ग आमच्या इथलं, जरा बघ जरा ते सांग. अगदी शाळेत जाणारे मी विद्यार्थी असून सुद्धा साधं नोटबुकच्या आपल्या वहीच्या पानावरती अर्ज करायचे आणि ते येऊन आमच्या नगरसेवकांना द्यायचे. आणि नगरसेवक पण त्याचे खूप चांगले होते की ते असे कधी म्हटले नाही की एवढीशी छोटी मुलगी येते आणि मी तिचा अर्ज कसा स्वीकार, पण ते तात्पर्याने जे आमच्या क्षेत्रीय कार्यालय तिथं कळवायचे किंवा गावठाणामध्ये आरोग्य कोठे तिथं कळवायचे आणि लोक माझ्या सोबत पाठवायचे आणि ते काम करून द्यायचे. आता तुमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय काय कराल? आता समस्या तसं बघायला गेलं तर चेंबर लाईन वगैरे असतातच. आता गेले 9 वर्ष झाली आपल्याला नगरसेवक नाहीये. या भागामध्ये काही कुठेच नव्हते कारण की राष्ट्रपती लागवड चालू होती, पण तरीही कामं आपण लोकांची करून देण्याचा प्रयत्न केला. पण पुढील कामं नंतर तर ड्रेनेज लाईनी असतील किंवा लाईटीचे प्रॉब्लेम असतील किंवा महिलांसाठी शौचालयाची जरा कमतरता आहे. आमच्या साईबाबा मंदिर जवळ तिथे काही घर आहेत त्यांच्यासाठी पूर्वीपासून टॉयलेट नाहीये. आमची वस्ती होती तेव्हा ते तिथं यायचे टॉयलेटला वगैरे, पण आता त्यांना टॉयलेटच तिथं उरले नाही तर त्यांना लांब जायला लागतं. तिथून सरकारी जिथं 5 रुपये व 10 रुपये कॉर्पोरेशनला देऊन ते तिकडे जातात. त्यांच्यासाठी टॉयलेट बांधणं, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणं, म्हणजे समजा त्यांना खेळ असतील, मातीचे चित्र बनवणे असेल, रंग भरणे असेल, म्हणजे शैक्षणिक जे काही असेल त्यांच्यासाठी ते उपक्रम राबवणे असतील, महिलांसाठी सक्षमीकरण करणे असेल, मुलांसाठी सुद्धा त्यांच्या नोकरी व्यवसायासाठी प्रयत्न करेल की जेणेकरून ठीक आहे नोकरी नाही लावू शकले तरी तुम्ही तुमचा काहीतरी व्यवसाय तरी सुरू करू शकता. त्यासाठी मार्गदर्शन शिबिर वगैरे राबवून त्यांना एक मार्ग मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. शिवाजीनगर आणि मॉडर्न कॉलेज असा प्रभाग असताना जसं शिवाजीनगरमध्ये काही मागासवर्गीय लोक आहेत तसं मॉडर्न कॉलेज म्हणलं तर उच्च शिक्षित लोकही आहेत. तसं सामान्य माणसाच्या समस्या असतात तसं उच्च शिक्षित लोकांच्याही समस्या असतात. मग तसं त्यांच्याशी तुमचा काय कसा संपर्क आहे किंवा कसे संबंध आहेत? सर्वांशी चांगले संबंध आहेत. म्हणजे त्यांच्या पण दृष्टिकोनातून बघताना येतं की ही वस्तीतली जरी असली तरी ही प्रामाणिक आणि निश्चयाने काम करणारी व्यक्ती आहे की ती पैशावाला का गरीब आहे ते बघत नाही तर प्रत्येकाच्या हक्कीला धावते आणि हाच त्यांच्याशी माझ्यासोबत आहे एक आपुलकीचा. आता एक शेवटचा प्रश्न की नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुम्ही पहिलं काय काम कराल? नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मी सर्वप्रथम तर महिला सक्षमीकरणाकडे जास्त भर देणार आहे. कारण की आज झालं कसं कोरोनाच्या ह्याच्यामध्ये पण मी स्वतः अनुभवले की महिलांचे कामं गेली होती, पुरुषांची पण कामं गेली होती. तर तेव्हा प्रथम शिक्षण वर्ग संस्था म्हणून आहे त्यांच्या थ्रू मी धुणं भांडीची किंवा ना त्यांना कामं लावून दिली, पण त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं त्यांचं इन्कम होत नाही. मग त्यांच्यासाठी त्यांना मुलं वगैरे सांभाळून जॉब करणं कठीण असतं. मग त्यांना घर बसल्या त्यांना प्रशिक्षण देऊन काय काम मिळवून देता येईल याच्यासाठी प्रयत्न करेन. सध्या पक्षामध्ये इतर काही पक्षातले जे इच्छुक उमेदवार आहेत ते प्रवेश करत आहेत, त्यांना तिकीट मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की इतर पक्षातून काही लोक येतात आपल्या पक्षामध्ये आणि आता आमच्या सोबत पण आता सध्याला असं घडतंय की एक व्यक्ती आली आहे त्याच्यावर तो स्वतः एसी मध्ये बसत नाही किंवा त्यांना तिकीट देऊ शकत नाही, म्हणून माझा कोणतरी हा नातेवाईक, हा माझा मुलगा, हा माझी वहिनी
असं म्हणून तिकीट न देता भारतीय जनता पार्टीने आपल्याशी कोण एकनिष्ठ आहे, कोणती कार्यकर्ते खूप चांगलं तळागाळापर्यंत पोहोचले, कामं करत आली आहे, अशा चेहऱ्याला शक्यतो संधी द्यावी, की नाही की वारसा चालवणाऱ्याला किंवा आपण म्हणतो ना शिफारस करणाऱ्याला कशी देऊ नये. नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तळागाळात राहून तळागाळातल्या लोकांच्या समस्यांवर विचार करणाऱ्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाते. बघूयात आता जसं जे काही पक्षामध्ये इन्कमिंग चालू आहे त्यानुसार पक्षश्रेष्ठी किंवा काय कसं ठरवतील याच्यावर शेवटी निर्णय आहे. आतापर्यंत तुम्ही समाजकारण खूप चांगल्या पद्धतीने केलं, म्हणजे इतके वर्ष तुम्ही समाजासाठी झटत आले आहात, तर मग राजकारणात यावं असं का वाटलं? राजकारणात याचं कारण एवढंच की आमच्या काही समस्या होत्या, त्याच्यासाठी आमदारांच्या पाठीमागे, नगरसेवकांच्या पाठीमागे किंवा क्षेत्रीय कार्यालयामध्ये फेऱ्या मारायला लागायच्या. आणि मग असं वाटायला लागलं की का नाही मग आपणच जर का एखाद्या पदावरती गेलो आणि आपण जर का निवडणुकीला उभा राहिलो तर ह्या समस्या आपण स्वतः सोडवू शकतो. म्हणून हा राजकारणामध्ये प्रवेश केला आणि नागरिकांच्या इच्छेनुसार उमेदवारी मागण्यासाठी उभा राहिली. नक्कीच तळागाळात ज्या समस्या असतात या एसी मध्ये बसून सुटत नाहीत किंवा एसी मध्ये बसून कळत नाहीत. तुम्ही तळागाळात लोकांच्या सोबत राहून काम करताय, त्यामुळे तुम्हाला समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवायच्या याची जाण असल्याने एक जाणकार उमेदवार असणं किंवा लोकांची तळमळ असलेला नगरसेवक असणं, नगरसेविका असणं खूप गरजेचं असतं. कारण की मी ज्या वस्तीत राहत होते तिथे मेट्रो जंक्शन झालेलं आहे, ती वस्ती आमची स्थलांतरित झाली. त्याच्या आधी कधीच माझ्या डोक्यात असं नव्हतं की मी राजकारणामध्ये यावं, निवडणूक लढवावी किंवा उमेदवार म्हणून उभं राहावं किंवा पक्षात कुठला प्रवेश करावा, असं कधीही डोक्यात नव्हतं. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला स्थानिक नागरिक म्हणून अनेक अडचणी आल्या, अनेक समस्या आल्या, की जसं की ते 12 वर्षापूर्वीचं बांधकाम होतं, तर तिथल्या ज्या पाईपलाईन होत्या त्याच्यामध्ये चेंबरच्या पाईपलाईन त्याच्यामध्ये खूप वर्षापासूनची साठलेली वाळू माती होती, तर ती साफ करण्यासाठी आम्ही चेंबर लाईन शोधत होतो. त्याचे मेन जे मोठे मोठे हे असतात ते सापडत नव्हतं. बिल्डरला नकाशा मागवल्यानंतर नकाशा पण त्यांनी चुकीचा दिला. म्हणजे आम्ही आधी त्यांनी दिलेल्या नकाशाप्रमाणे खोदकाम केलं पण तेव्हा काही लाईन आपल्याला सापडली नाही. आमच्या सिद्धार्थदादा शिरोळे यांनी खूप सहकार्य केलं तेव्हा सुद्धा. पुन्हा आम्हाला खोदकाम करण्यासाठी त्यांनी जेसीपी वगैरे पाठवले. मग ते आम्ही आमच्या मनाने सगळं खोदून काढून ती चेंबर लाईन शोधली. ते तुटलेल्या अवस्थेत होते, त्याच्यावर झाडे आलेले होते. म्हणजे एखादं जर का ते कोणी गेला असतं तर एवढे मोठे मोठे ते चेंबर 4 बिल्डिंगचे, तर त्याच्यामध्ये एखादं पडलं तर मेल्यानंतर समजणार सुद्धा नाही कोणाला, एवढ्या घाण अवस्थेत बिकट अवस्थेत होते. ते बांधून घेतले, ती चेंबर लाईन बदलून घेतली. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची पण अवस्था खूप बेकार होती. आम्ही गेलो तेव्हा घाण होती. ते साफ वगैरे करून त्याला औषध फवारणी वगैरे करून त्याला 3 ते 4 फुटापर्यंत भिंती वाढवून घेऊन त्याला झाकणं वगैरे बसवून घेतली. त्याच्यानंतर जे बिल्डिंगला वरती पाण्याच्या टाक्या असतात त्यांना सुद्धा स्वच्छ वगैरे करून झाकणं वगैरे बसवून घेतली. परत कचरा व्यवस्थापनाची पण आम्हाला खूप अडचण आली तिथे. म्हणजे कुठलाही मुद्दा घेऊन तिथं स्थानिक नगरसेवकांकडे जर का आपण गेलो तर ते काय म्हणत होते की आम्हाला अजून तरी ते आमच्या अंडर आलेलं नाहीये. म्हणजे तिथलं क्षेत्रीय कार्यालय सुद्धा आम्हाला हेच बोलत होतं की आमच्या अंडर अजून आलेलं नाहीये, तर तिथं आम्हाला काम करता येत नाहीये. आणि इकडे कुणाला समस्या सांगितलं तर इथून तिकडे निधी लावता येत नाही, ह्या अडचणी येत होत्या. मग आता विचार केला की आपले हात पोकडे पडायला लागले, की आपण काम करायला कमी पडायला लागलो. ह्या समस्या आपण बघतोय. फक्त 10 मिनिटच तिथं पाणी येतं आम्हाला पिण्यासाठी. तो पण प्रेशर वगैरे वाढवून घेण्यासाठी प्रयत्न केले. प्रेशर वाढवून घेतला की वेळेत टाकी भरावी म्हणून, पण तरीही जेमतेम 10 मिनिटाच्या वर पाणी येत नाही आपल्याला पिण्याचं. मग असं वाटायला लागलं की किती जणांच्या मागे आपण हात जोडत पडणार ना. मग ही जर का ताकद आपल्या हातात असेल तर नक्कीच मी स्वतः तो पाण्याचा प्रश्न सोडवू शकते, त्या चेंबरचे प्रश्न सोडवू शकते, कचरा व्यवस्थापन करू शकते, की माझ्या नागरिकांच्या अगदी मार्फत गरज आहेत. आणि राहता वस्ती पातळीवरून डायरेक्ट बिल्डिंग मध्ये नेऊन टाकल्यानंतर मेंटेनन्सचा इश्यू झाला की हे कचरा गोळा करणारी माणसं मेंटेनन्स देणार कुठून, त्याची तर सवयच नाही आपल्याला. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलतर्फे. मनापासून धन्यवाद तुमच्या चॅनलचं पण. समाजात राहून समाजाच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी
काम करत असलेल्या मंजुताईंच्या पाठीशी नक्कीच त्यांचा पक्ष हा ठामपणे उभा राहील आणि नगरसेविका म्हणून त्या या प्रभागातून निवडून येतील असा आम्हालाही विश्वास वाटतो. रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुंभार, शिवाजीनगर, पुणे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.